तर मित्रांनो आपण बघू शकतात परळ वर्कशॉपमध्ये आपण आलेलो आहे. तुम्हाला आवाज जरा येत नसेल बघू शकतात परळ वर्कशॉप दाखवलं यांना. ह्या काकाने आम्हाला सांगितलंय चिंतामणीचा गाळा. काका चिंतामणीचा गाळा कुठे आहे? या इकडे बोलले चिंतामणीचा गाळा. त्या काकाने अपडेट आलेले आहेत तुमच्यापर्यंत पोचलेले आहेत. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. एकही काय चुकवू नका. तुम्हाला हा ब्लॉग बघितल्यावरच गणपतीची आठवण येईल असं वाटेल तुम्हाला. तर ज्या ज्या अपडेट तुम्हाला होते दाखवल्या कुठपर्यंत काम आले. मित्रांनो तुमचं गोंधळ या यूट्यूब चॅनल परत एकदा स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे. आपल्या परळ कार्य वर्कशॉपमधलं असणार आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं आहे. आणि आज तर गोंधळ गँग आलेली नाही आपल्यासोबत. सगळे आपापल्या घरी आहेत. तर आज एक नवीन मेंबर आहे तर तुम्हाला दाखवतो नंतर. त्याची काही ट्रेन आलेली आहे बघू. आपण याच्यामध्ये बसूया. बोललेलो एक नवीन मेंबर आहे तर तो हा असणार आहे. मित्र नाव रुद्र आहे. असे अजून नवीन मित्र आहेत वेगवेगळे. त्यांची ओळख तुम्हाला करून देईल. आता तुम्ही सध्या एन्जॉय करा आपल्यासोबत परळ वर्कशॉपला. येऊन गेला आहे. आता दादर येईल त्यानंतर परळ येईल. तर आता हा रुद्रा माझ्यासोबत आहे. बघू तुझं काय बोलतो आपलं. तुला काय बोलतो आपलं? मी आज परळ वर्कशॉपला जाणार आहे. गणपती कसे बनतात ते बघा. हा म्हणजे गणपतीतून बनवले नाही. आता चालू झाली तयारी. कालच बघितलं पहिला पाऊस पडला म्हणजे आपल्याला ओढ लागली आगमनाची. आम्ही आता आज संडे आहे म्हणून सुट्टी आहे म्हणून असं सहज जातो बघायला काम कुठपर्यंत आलो आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत लास्टपर्यंत बघा व्हिडिओ. बघू आपण एक्सप्लोर करू सगळं. मित्रांनो आता लोअर परळला आलेलं आहे स्टेशन. आजूबाजूचा आवाज जरा इग्नोर करा. तर बघा लोअर परळ स्टेशन आता आलेलं आहे. आता आपण जातो आहे परळ वर्कशॉपमध्ये. माझ्यासोबत आहे रुद्र. तर आता बघू आणि आपण गणसंकुल पण एक्सप्लोर करू. बघू कसं आहे कुठपर्यंत काम आलेलं आहे. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. बघू शकतात कुठे आपण आता आलो आहे आणि कुठपर्यंत आता आहे वर्कशॉप. तुम्ही रस्ता ओळखला असेल हा. तर मित्रांनो गणसंकुल ही कार्यशाळा आता जवळ येते आहे. तर बघूया आपण त्या कार्यशाळेत किती काम चालू झालेलं आहे अशा प्रकारे. आणि हा रुद्र आहे. बघ आता आपण पोचतो आहे. रुद्र तर पहिल्यांदा त्याला बोलतो इकडे काय माहिती किती वेळा आला आहे. आणि बघू शकता रस्ता पण ब्रिज कोणता आहे तुम्ही ओळखला असेल. आणि गरमी भरपूर वाढलेली मित्रांनो. कालच पाऊस येऊन गेला तरी असं वाटतं अजून गरमी गेलेली नाही आहे. तर काय बघू आपला हा आजचा दिवस कसा जातो आहे वर्कशॉपमधला कार्यशाळेमधला. मग तुम्ही बिल्डिंग पण बघा मोठी उंचावर आहे. ते घर आहे मननचं बघू शकतात त्या होलामध्ये तिकडे. तर बघूया ते 2 होल मनाने घेतले तिकडे बघू शकत. मग झूम पण नको. तसं जशा मूर्त्या त्या बनायला सुरुवात होतील तेव्हा पण आम्ही फेऱ्या मारूच. आता डेली म्हणजे संडे सॅटर्डे जसं भेटत तसं आम्ही मारू फेरी आणि तुमच्यापर्यंत पोचवू की कितपर्यंत काम आलं आहे. आणि आगमनला पण आम्ही जाणार आहे. तर ज्या आगमनला आम्ही जाऊ ते तुम्हाला बघायला भेटलंच तिथे आमच्या ब्लॉगमध्ये. अजूनपर्यंत कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक शेअर आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगला पण भरपूर प्रेम दिलेलं आहे अशा प्रकारे. तर असं ह्या ब्लॉगला पण भरपूर सारं प्रेम असू दे तुमचं. तर चला संकुल या कार्यशाळेत आलेलो आहे. अजून थोडंफार आताचं कामाला सुरुवात म्हणजे झालेली आहे. आताचं मंडप बांधणं चालू झालं आहे बघू शकता. अजून इथे बांधणं बाकी आहे म्हणजे हळू तयारी तर सुरू झालेली आहे. जसजसे दिवस आपले जवळ येत आहेत तसं
इथे एक मंडप आहे. तिकडे बघा डबडे रुद्र आहे उभा बघायला आले आम्ही. तर बघू आता आपण पुढचा कार्य आपलं परळ वर्कशॉप जाऊया परळ वर्कशॉपकडे. गेट आहे 5चा. इथून पण आगमन होतात. मोठमोठ्या मूर्त्या इथून पण निघतात. या जागा तुम्ही हा रोड तर बघितला असेल, हा आणि हा वाला रोड. तर बघू अशा इथून पण मस्त मस्त मूर्त्या आगमन होत असतात. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे, आपण मला सांगतो मी आता जाऊन आलो आहे. तर काम आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आता जसं दिवस जवळ येतील तसं ते काम म्हणजे अजून होत जाईल पूर्ण. तर तसं मूर्त्याही बनायला सुरुवात होतील. तर असं आपण चालतो शतपावलीचं. जवळ खूप शांत आहे. चालूच पाहिजे. तर हा फुल शांत आहे, काय बोलत नाही आहे. तर तो काय बोलू मी व्हिडिओमध्ये. हा बघा हा ब्रिज, इथून सगळे आगमन होतात मोठमोठी. बघू शकतात हा रस्ता, इथूनच सगळे गणपती येतात. सुवर्ण सण आपल्याला बघायला भेटतात इथूनच आपल्याला, तुम्ही बघू शकतात. आता परळ वर्कशॉप जवळ आलेला आहे. तर बघूयात आपण तो एक्सप्लोर करू की कुठपर्यंत काम आलं आहे, कसं चालू आहे, कधीपासून मूर्त्या येणार, बनायला स्टार्ट होणार. इथेही सुद्धा नवीन मूर्तिकार आलेले आहेत. तर चला आमच्यासोबत तुम्ही लास्टपर्यंत राहा आणि व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत बघा. ॲब मास्टर बघा काय बोलतच नाही आहे. रुद्र काय लास्ट करायचं होतं, तिची पहिली वेळ आहे. त्याला पण होईल सवय सगळं हळूहळू, जसे आपले व्हिडिओ आता येत जातील तसे. बघू मित्रांनो, बघू शकतात परळ वर्कशॉप कार्यशाळा आलेली आहे. म्हणजे आपण तिथे पोचलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. तर आम्ही आतमध्ये शिरतो, बघूया भेटतं का शिरायला आतमध्ये. तर बघू ही आहे परळ वर्कशॉप. इथून सुवर्ण सण आपले बाहेर म्हणजे सुवर्ण दिवस येतात. आपण बघू शकतात परळ वर्कशॉपमध्ये आपण आलेलो आहे. तुम्हाला आवाज जरा येत नसेल, बघू शकतात परळ वर्कशॉप दाखवू जरा यांना. असं हे पूर्ण बनतं आता. सर माझ्यासोबत या तुम्ही इकडे. इथूनच चिंतामणी निघतो. चिंतामणी तेच बनतो का माहीत इथे त्या कारखान्यात त्या इकडे जागा माहीत नाही, पण चिंतामणी इथूनच निघणार आहे. असे अनेक गणपती ह्या कारखान्यात बनणार आहे. ते तुम्हाला सगळ्यात दाखवण्यात येईल मित्रांनो. त्यांची आगमनीसुद्धा दाखवण्यात येईल. तुम्ही तोपर्यंत बघा, हा मंडप एक्सप्लोर करा. काय काय आहे मंडपात, अजून काम बाकी आहे, भरपूर सारं काम बाकी आहे. जसं काम पूर्ण होतील तसं तुम्हाला दाखवण्यात येईल मंडपाचं काम. तर मित्रांनो इथूनच सगळ्या मूर्त्या निघतात, जेवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आपल्याला बघायला भेटतात. दबडे काय बोलू शकतो, कसं आहे, खूपच आहे. ऊन तर खूपच आहे, काय बोलू शकत नाही आपण. बघा हीच ती जागा आहे जिथून सुवर्ण सण सुरू होतात आपले. इथेच त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात ज्या आपण येतो बघायला रोज. कशा बांधून कशा बघू शकतात. मित्रांनो आपण बघू शकतात परळ वर्कशॉपमध्येच आपण आहोत. तर काम बऱ्यापैकी झालेलं आहे, तुम्हाला दाखवलं मगाशीच, अजून दाखवतो इथून पण सुद्धा. तर काम बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे आता फक्त छप्परच बांधायचं आहे. तर काय बोलू आणि मला काय समजत नाही ह्या वर्कशॉपकडे बघूनच. असं वाटतं की परत ते पुन्हा दिवस आलेले आहेत जे आपण इतक्या दिवस वाट बघत होतो त्याची ते आता परत दिवस जवळ येत आहेत. तर आपण आता सध्या तर बघू, सगळी कामं करतायत मन लावून. झूम करून तुम्हाला दाखवतो.
लांबून पण तुम्हाला दाखवतो. तसा हा वर्कशॉप बनलेला आहे, आता अर्धा बनायचा बाकी आहे. तो बनेलच आता 5-6 दिवसात येत्या. त्या काकाने आम्हाला सांगितलं आहे चिंतामणीचा गाळा. काका, चिंतामणीचा गाळा कुठे आहे? या इकडे बोलले चिंतामणीचा गाळा. त्या काकाने आम्हाला सांगितलं की चिंतामणी इथे, म्हणजे हा चिंतामणीचा गाळा बघू शकताल. म्हणजे गेटच्या इथून 1, 2, 3 तिसराच आहे. दुसरा म्हणजे तिसरा का दुसरा हा तो धरत नाही मित्रांनो. हा बघा इथून म्हणजे हा जो आहे तो चिंतामणी, म्हणजे इथे चिंतामणी बनणार आहे. कोणतं रूप असणार आहे यावर्षी, कसं असणार आहे मूर्ती, तुम्हाला सगळं बघण्यात येईल. तर अशा प्रकारे काम सुरूच आहे. हे लवकरच संपण्यात येईल काम. आणि मी अजून परत एकदा फेरी राऊंड मारतो तुमच्यासाठी. परत एकदा राऊंड मारण्यात येईल मित्रांनो. तुम्हाला जेवढ्या पण अपडेट्स असतील ते या ब्लॉगवर भेटून जाईल. आणि जर कोणी अजून मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. चला मित्रांनो, तर आपला ब्लॉग हा इथपर्यंतच होता. तुम्ही बघितलं असेल आपण 2 वर्कशॉप तुम्हाला दाखवले आहेत, जे गणसंकुल आणि परळ वर्कशॉप. तर कुठपर्यंत अपडेट आलेले आहेत, तुमच्यापर्यंत पोचलेले आहेत. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा, एकही काय चुकवू नका. तुम्हाला हा ब्लॉग बघितल्यावरच गणपतीची आठवण येईल असं वाटेल तुम्हाला. तर ज्या अपडेट तुम्हाला होत्या दाखवल्या कुठपर्यंत काम आलेलं आहे. तर दुसरा ब्लॉग कोणता येईल त्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, टाटा, बाय बाय आता.